सुंदर प्रकारे रूपावळ या ठिकाणी सादर केलेली आहे. पण बुवा एक माहितीसाठी सांगतो, तुमच्या माहितीसाठी. हा, जे मगापासून तोंड वाकडा करून करून चिडवतास ना, अमृत महोत्सव जरा हे बघा काय लिहिलेला हा अमृत महोत्सव सोहळा. समजलंच काही, एकाच शब्दात एवढी झिजवची काही गरज नव्हती. कार्यक्रमच अमृत महोत्सव सोहळ्याचा आहे, लिहिलंय नाही ते. बघताच काय मग दिसत नाही. मी काय म्हटलंय, काय म्हटलं ते, मी काय म्हटलं कुंकेश्वरची जत्रा होते हे मी वेगळं सांगितलं, आणि अमृत महोत्सव सोहळा परत सोसायटीचं 2-3 वेळा नाव सुद्धा घेतलं. तुमच्या कानात काय गेला? काय सांगायचं का, एखादं झपाटलेलं माणूस कसं असता. ठीक आता अमृत महोत्सव सोहळा तर अमृत महोत्सवच म्हणणार ना, अजून काय वेगळं म्हटलंय मी. आणि या सोहळ्या निमित्ताने सत्यनारायणाची पूजा या ठिकाणी आयोजित करून या ठिकाणी बुवा डबलबारीचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे असं सांगितलं. बुवा हे जे कुणकेश्वर मंदिर आहे ना, आपल्या माहितीकरिता सांगते, या कुणकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हा छत्रपती शिवाजी महाराजांनी केला. माहित होता? काहीतरी ना मनाजवळ वाटप व्हाया. खरोखर हे काय बोलले, काय आजाक नातू शिकवता. आजाक तुमका ना खरं तर काहीतरी वाटूक व्हाया म्हणा की आता याच्यापेक्षा कितीतरी वर्षाने मी लहान आहे, तर हे काय सांगूक लागतं की असं करू नको म्हणून. मग या सांगूक लागतं की बुवा या करू नका म्हणून, असं बोलू नका तुम्ही. मंडळात ताकीद दिली ना, मग किती नको ते हे करता. असं म्हणतात ना, नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे, असा त्यांचा. पण काय फायदो. आजात नातू शिकवतात हो, तो वागू नका ना, चांगला तर वागा. वाकवली हलवली टेकवली, तुम्ही खय टेकवलास खय वाकवलास कोणी विचारला काय? बुवा तुम्ही उमरड्यास इथपर्यंत आला तर तुम्ही खय खय टेकवलास खय काय वाकवलं का सांगा आधी. कुणी का विचारला काय? नाही ना, मग सांगूची गरज का होती. आता म्हणा फक्त की ठिकाण आहोत म्हणून. उगाच नको तर बोलू नका. ह्या मी तुमचा चांगला तर सांगितलंय. आजाक नातं शिकवता तर कसं शिकवता? आजाक अक्कल नको की खय का मला खवाता. आजाक अक्कल हवी ना ती. माझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेले होत, जास्त वाऱ्या केलेल्या आहेत, एवढे वर्ष आज डबलबारी क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. सांगून सुद्धा जर मूर्खपणा दाखवत असाल ना आपली, तर मग ह्या बोलू कस वया समोरच्या बुवा. मग तुला सांगू काय, बुवा अजून काहीतरी बोला, अजून काहीतरी बोला, मजा येता मजा येता तर सांगू. आणि अजून काय बोलले, तू आंघोळ करून राहिलो. म्हणजे ह्या तुमका बोलणं कितपत शोभता. समोर जेंट्स बोल आहे की तुम्ही हे बोलताय, शोभता तुमका असं बोलणं. किती वाईट वाटला त्यांका. काजात टेंजर पडू दे, तुमका काहीतरी वाटा गावा होता. नाव निलच नाही. आता बोलले असते पण जाऊन दे, आता शपथ सांगतो. चुकीचं म्हणजे काहीतरी ह्या बोलणं हेंगा कितपत शोभता सांगा. हेंगा शोभता काय ह्या बोलणं की बाबा समोर जेंट्स बुवा बोलला चलता. लेडीज जेंट्स बुवा काय बोलायचं नाही काय नाही. पण महिला वर्गाने सांगतो ह्या म्हणतात तुमका तुमच्या बाजून करून घे. तुमका कशा हवी होती. लेडीज जेंट्स डबलबारी ना असं म्हणू गावा होता की चल बघ आज लेडीज जेंट्स डबलबारी आज लेडीज आणि जेंट्स म्हणजे सगळा महिला वर्ग तुझ्या बाजून आणि माझ्या बाजूने सगळ्या जेंट्स वर्ग. चल काय तर होऊन जाऊन देत. मग माझ्या बाजून पण काय काय होत कसं हवी होत. तुमच्या काय झपना नाही काय म्हणा नाही तुमच्या. म्हातारे झाले पण अंगात किती किती किडे बघ. मला तुझं काय माहित
यांच्याकडे बघा जरा. ये बाबा तू हकडे ये, मी उठते ये. रिया मिश्र नसतो तू ये ये. काय मधुराज नाव माहित आहे? अगदी बारीला जाऊ सगळीकडे अगदी जवळपास असले की हजर असतो. ये मधुराज ये, बाजूक तरी बस. हा खरोखर तुमका माहित आहे जो कोरोना आपल्या देशात दिलो कुणी आणलाय? या चायना मॉडेलच आणलंय. यांच्या देशात बाहेर घालू आधी. हा कशी काय असू दे, अंघोळ करणारी असू दे नसू दे. आता बुवा कसं काय असं काळ्या मातीतली काळी माणसं आहे दोन्ही. आमका सांगूची गरज नाही. बेडका खाणारे तुम्ही, केळा सॉरी किडे 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 खाणारे तुम्ही आमका अकली शिकवता. तोंड घालणार तुमच्या चील मध्ये, तोंड नको तुमचा. फालतूगिरी करतात नंदी दरवाजे म्हणता बंद झाले. म्हणजे काय दरवाजे बंद झाले? एक टायमिंग असतो. टायमिंग होता हा मला माहितीच नव्हतं. आम्ही आलो मुळात लेट. हेंगा ना घाणेरडी सवय काय माहिती. आता खय बारी ठरली, खय जाऊन 2 तास अगोदर पोहोचतली. 2 तास सगळे वास घेऊन झालो सगळे सगळं. कामाई बारी करू बसणार मोठे शेट आणि बारी करणार. काय खुर्च्या लावून घेतात होय की बघा लोक जेवले त्याची भांडी कसं घेतात तुम्ही? दरवाजे म्हणता बंद झाले. बंद झाले दरवाजे बंद, पण देवाचा आशीर्वाद काही कधी बंद होणार नाही. लक्षात घ्या. काही नियम असतात, काही प्रोटोकॉल्स असतात जे पाळावे लागतात. तर तुमका सवय आहे का 2 तास अगोदर जाऊन बसायचा? त्याची सगळी माहिती काढायची. या तुम्ही सांगूच नको. टायमानी या सगळं समजता. आणि वर्ण काय म्हणतात खारो बांगडो, भाकुल भाकुल. काय तर असू दे बुवा. आमच्याकडे कोकणातले फेमस आहे. आवडीन खातात, आवडीन. खारो बांगडो असू दे, खायचं असू दे. तुमची बेडका कोण खायच नाही अकडे. पण बेडका खाता आपल्या इंडियात खाणारच नाही. यांच्याकडे बघा बेडकाच दिसतो. मिनमिनते डोळे असे. आणि आता अजून तर बघितलंच नाही. अजून जरा थांबा. बेडूक कसा नाचता डाला बघत राहायचं यांच्याकडे आता. हो काय चांगलं लिहून घ्यावा. आता कोतवाल गोवा म्हणाचं बघतोय. बुवा कुणकेश्वर आपल्या कोकणातील काशी आहे. काशी समजलास ना? पाप तुझे जास्त वाढले हो. हे थांबा, देवाची सेवा करा जरा. सांगायचं मला तर आज तुझी काशी चांगली मी करतो. समजला ना? दिसतंय तरी असा कसा विषय बसवा. सध्या बुवा अंगात खातो पण माका खाता. किती खाल्ले तरी अंगात लागणार नाही. पण मधुराज थांब जरा थांब. बघा त्याचप्रमाणे आपले छत्रपती शिवाजी महाराज, त्याच्याबद्दल काय नाही सांगणं कधी भाव माझ्या मनात आला. तुमचा भाव आहे ना तो कोणाक नको. बुवा इथे बहुतेक जे सगळे मंडळी आहेत ना ते जास्त ते संगीत हे ऐकायला इच्छुक आहेत. तुमचा भाव हे किती चालतं तो बघतोय. आज का सुचत नाही तुमच्या समजलं ना? आणि महिलांचं म्हणाल तर सगळं माझ्या बाजूनच होत आहे की नाही? मग यांच्यात जायचं नाही. चिनी मॉडेल आहे, गॅरंटी नाही मॉडेलची. आपला इंडिया गॅरंटेड, पूर्ण गॅरंटी, फुल गॅरंटी आहे आपल्या इंडियाच्या मालाची आहे की नाही? मग चायना मग बघा टिकता टिकणारच नाही. त्यामुळे जरा समोर बोलायचं समजला ना? आणि सोसायटीचं बुवा सोसायटीने खरंच सुंदर प्रकारचं कार्य केलेलं आहे. सगळं सांगितलं मी. बुवा शेतकरी मेळावा भरवला, रक्तदान शिबिर, त्यानंतर महिलांचे हळदी कुंकूचे कार्यक्रम हे मी आधीच सांगून झालोय. बारी सुरू करण्यापूर्वी, भजन सुरू करण्यापूर्वी. या तुमच्या नंतर आठवलं मिनमिनच्या डोळ्यानंतर बघला. अगो तुका माहित माका सगळं माहित
समजला ना? तुम्ही सांगूची काय गरज नाही माझा. बघा आपले छत्रपती शिवाजी महाराज बरोबर की नाही, आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि कुलदैवत सुद्धा. कारण आपले छत्रपती शिवाजी महाराज आज त्यांच्यामुळेच आज आपण स्वतंत्रपणे या ठिकाणी कार्यक्रम करतोय. प्रत्येकाला स्वतःचं वेगवेगळं आयुष्य, स्वतंत्र आयुष्य आहे का? कारण तेव्हा मुघल ब्रिटिश त्यांच्या विरुद्ध छत्रपती शिवाजी महाराजांनी निकराचा लढा दिला, म्हणून आज आपण त्यांच्यामुळेच आज आपण या ठिकाणी स्वतंत्रपणे कार्यक्रम करतोय. बरोबर की नाही? म्हणून मी काय सांगते बघा, भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे. भगव्या झेंड्याची धमक बघ मराठ्यांची आग आहे. अरे गावातच काय कुणाला येण्या, तू शुभमचा वाघ आहे, तू शुभमचा वाघ आहे, तू शुभमचा वाघ आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. बघा सर्वप्रथम जरा मंडळींचा माईक वाढ आवाज. हॅलो 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 हॅलो. बघा बुवा जास्त ते आपण चांगलं ते देण्याचा आज प्रयत्न करूया. कारण तीर्थक्षेत्र जवळ असल्यामुळे आज जास्त ते समाज प्रबोधन आपण जास्त करूया. मनोरंजन आज थोडं 5-50 पैसे कमी झालं तरी काही फरक पडणार नाही. बघा या ठिकाणी बुवानी रूपावळ या ठिकाणी सादर केलेली आहे. पण हे रूपाचा अभंग, ध्यानाचा अभंग हे जे आपण म्हणतो किंवा भजनामध्ये आपण सादर करतो, तर ते लिहिले कोणी? तर संत महात्म्यांनी. संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत भानुदास या सगळ्यांनी हे अभंग वगैरे रूपावळ याची सगळ्यांची रचना केली. मग संत तुकाराम, काही जर तुम्ही ईश्वराची भक्ती करताय, सतत ईश्वराचं नाम जर मुखात असेल, तर एक मंडळी काम नक्की करा की ईश्वराकडून कशाचीच अपेक्षा करू नका किंवा ईश्वराकडून कधीच काही मागू नका की मला हे दे ते दे. बघ माझ्यावर काय परिस्थिती ओढवली आहे, तू बघतोयस तर सगळं. देव सगळं बघतोय, देव सगळं काही बघतोय, पण तो तुमची परीक्षा घेतो की तुम्ही. आता आपल्याला जशी परीक्षा असते, आपण वर्षभर अभ्यास करतो, 1ली, 2री, 3री, 4थी, 5वी, आणि आपण वार्षिक परीक्षा जी शेवटी येते ती आपण परीक्षा देतो आणि त्याच्यामध्ये आपण चांगल्या मार्गाने उत्तीर्ण होतो. का? कारण आपण वर्षभर आपण अभ्यास चांगला केलेला असतो. बरोबर की नाही? तसंच आपल्या जीवनात सुद्धा देव आपली काही ना काही परीक्षा घेत असतो की तू ह्या परीक्षेमध्ये किती वेळ टिकून राहतोस. आणि तसंच जर काही मागायचं असेल तर कधीच देवाकडे मागू नका, कधीच नाही. तुम्ही स्वतःमध्ये ती हिंमत ठेवा की जे काही मिळेल स्वतःच्या हिमतीवर मिळेल. जसं संत तुकाराम यांचे वडील बोल्लोबा, त्यांनी कधीच त्यांनी पांडुरंगाकडे काहीच मागितलं नाही. देवाकडून कधी कशाची अपेक्षाच केली नाही. का नाही केली? कारण दरवर्षी जायचे पंढरपूरच्या वारीला, दरवर्षी वारी करायची पंढरपूरची, पण कधी देवापुढे काही मागितलं नाही की मला तू हे दे ते दे. त्याप्रमाणे संत तुकारामांच्या आई कोण? कनकाई. वडील बोल्लोबा आणि आई कनकाई. तर एक वर्षी काय झालं, बोल्लोबा दरवर्षी जात होते पंढरपूरच्या वारीला, पण एकटेच जात होते. कधी त्यांनी कनकाईला सोबत नव्हतं नेलेलं वारीला. कनकाई दरवर्षी पाठी लागायची की मी येणार तुमच्या बरोबर. बोल्लोबा म्हणायचे नाही, मी जातोय वारीला, तू नको येऊस. पण एक वर्षी असं झालं की कनकाईने हट्ट धरला, किती काय होते, मी तुमच्या बरोबर येणार म्हणजे येणार. नेलं नाही ना, पाठवून येणार, पण येणार, मागून येईन तुमच्या. मला न्या म्हणजे न्या, मी येणार. मला माहित नाही, मला सुद्धा पांडुरंगाला भेटायचंय, मला पण दर्शन घ्यायचंय त्यांचे. बोल्लोबा, आता आपल्याला माहिती आहे की स्त्री हट्ट आणि बाल हट्ट हे पुरवल्याशिवाय पर्याय नाही. तसंच मग बोल्लोबा म्हणाले की ठीक आहे चल, पण एक अट आहे, तुला मी पंढरपुराला नेईन, त्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी तुला मी घेईन, पण एक अट आहे, त्या पांडुरंगासमोर जाशील ना समोर, तेव्हा काही मागू नको.
कशाची अपेक्षा करू नकोस की तो तुला काही देईल, आणि काही मागायचं सुद्धा नाही. किती काय होते, दर्शन घ्यायचे, घरी यायचे. कनकाई म्हणाली ठीक आहे, काही मागणार नाही म्हणते, चला पण मी येणार. बोलोबा म्हणाले ठीक आहे चल. पंढरपुराच्या वारीला गेले दोघे सुद्धा. बोलोबा पुढे पुढे आपले जात आहेत आणि कनकाई मागून त्यांच्या पाठीपाठी चालते आहे. आणि नंतर कनकाई आपली सगळी ती दुकानं बघते. आपल्याला माहिती आहे की दुकानं असतात साड्यांची, बांगड्यांची, असे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं बघत कनकाई आपली चालली होती. कारण पहिल्यांदाच तिने असं काहीतरी बघितलं होतं आणि ती मनातून खूप खुश होती की शेवटी मी आलेच पंढरपुराला पांडुरंगाचं दर्शन घ्यायला. ती आली आणि त्यानंतर झालं असं म्हणून विचार करते की पंढरपूरला आलोच आहे तर आता थोडं फिरून जाऊ पंढरपुराला, हे म्हणून विचार करते. सगळं बघते तोपर्यंत बोलबा पुढे निघून गेले, मंदिरात जाऊन पोहोचले. कनकाई आपली त्यांचा मागोवा घेत घेत हळूहळू जात होती. जसे बोलबा पांडुरंगाच्या समोर गेले, पांडुरंगाने मान खाली घातली. रखमाईला प्रश्न पडला, म्हणे काय ग, काय म्हणते, मान खाली का घातलात? एवढे भक्त आले, त्यांच्या सगळ्यांसमोर मी मान ताट करून सगळ्यांना आशीर्वाद देत आहे, त्यांची दुःख ऐकताय, पण बोलबा जेव्हा समोर आले तेव्हा तुम्ही मान का खाली घातली? तेव्हा पांडुरंग म्हणाले, ज्याप्रमाणे एखादा देणेकरी जेव्हा आपल्या दारामध्ये येतो तेव्हा आपण काय करतो, आपण मान खाली घालतो. का? कारण त्याने दिलेली जी रक्कम असते किंवा जी त्याची आपली देणगी असते द्यायची, ते आपल्याकडून काही कारणास्तव द्यायला होत नाही आणि आपण काय होतो, कर्जदार होतो. तसाच म्हणतात मी बोलबोबाच्या भक्तीचा कर्जदार आहे. एवढे वर्ष म्हणतात तो पंढरपुराला आला, पण कधीच त्याने माझ्याकडे कशाची अपेक्षा केली नाही किंवा कधी त्याने माझ्याकडे काही मागितली नाही की पांडुरंगा मला हे दे. म्हणून म्हणतो त्याच्या भक्तीचा मी कर्जदार झालोय आणि म्हणून म्हणतो मान मला खाली घालावी लागते. बोलबोबाने दर्शन घेतले, काही बोलले नाही. पाठचेदाराने बाहेर पडले मंदिराच्या. ते बाहेर पडले, कनकाई आत आली आणि पांडुरंगाला एकटक बघत राहिली. पांडुरंगाने बघितलं, ओळखलं, बोलबोबांची पत्नी आहे. पांडुरंगाने विचारलं, बोल काय पाहिजे? कनकाई आश्चर्यचकित, कनकाई बघत राहिली. म्हणते तू मला देणार? पांडुरंग म्हणतो हो, मागून बघ काय पाहिजे तुला. तर आधी नवऱ्याने सांगितलं होतं की पांडुरंगासमोर गेलीस काही मागायचं नाही. कनकाई म्हणाली की आता मागू तरी कसं, ह्यांनी सांगितले काही मागू नको म्हणून. पण नाही, मनुष्य फार फार हुशार प्राणी असतो. थोडा वेळ कनकाईने विचार केला. कनकाई म्हणते मनात, ह्यांनी मला असं सांगितलंय की तू काही मागू नको, पण जर देवाने विचारलं की तुला काय हवंय तर मागू नको असं नाही ना म्हणाले, मी मागणार. पांडुरंग म्हणाला बोल काय पाहिजे तुला? कनकाई म्हणते किती वर्ष झाली पुत्र संतान माझ्या पोटी नाही. पांडुरंग मला तसाच तुझा तुला पुत्र होईल. कनकाईला आनंद झाला. किती वर्षाची तिची जी अपेक्षा होती ती आता पूर्णत्वास येणार होती. कनकाई आनंदाने अगदी मंदिराच्या बाहेर पडली. बोलोबा होते असे उभे. म्हणतात काय? कनकाई म्हणते काय नाही. म्हणजे खरं सांग. तर मग सगळं सांगून टाकलं. माय बघा मी काय मागितलं नाही पांडुरंगाकडे. पांडुरंगाने मला विचारलं काय पाहिजे, मी सांगितलं मला हे पाहिजे. बोलोबाने काय केलं, लगेच कनकाईचा हात धरला, ओढत नेलं पांडुरंगासमोर. ते पांडुरंगासमोर उभं गेलं आणि ते बोल काय मागितलं त्याच्या समोर, काय मागितलं याच्याकडे तू? कनकाई म्हणाली काय नाही. मी म्हटलं किती वर्ष झाली मोठी संतान नाही. बोलोबा म्हणाला संतान देतोय हा? तर मग कनकाई म्हणाली हो. म्हणजे ह्याला सांग पुत्र देतोयस ना, जो कोणी देतोयस पोटी तो श्वासागणिक तुझी भक्ती करणाराच दे आणि नेहमी मरणोत्तर अखंड त्याच्या मुखामध्ये तुझं नामस्मरण असायला पाहिजे तरच दे, नाहीतर देऊ नकोस. पांडुरंग सारखं तथाच म्हणत होता. पांडुरंग देखील खुश झाला की कधी का असे ना आज बोलोबाने माझ्याकडे काहीतरी म्हणून मागितलं. आणि त्यानंतर मंडळी जगद्गुरु संत तुकाराम यांचा जन्म झाला. आणि आज आपण बघतोय की संत तुकाराम यांचे अभंग भारुड किती प्रचलित आहेत. म्हणजे अगदी देश विदेशी सुद्धा ते सगळे त्याचं गायन करतात. अगदी फॉरेनर वगैरे बघितलात ते सुद्धा बज मन राधे गोविंद पांडुरंग
असा असा काहीतरी सांगा. बुवा पांडुरंग सुद्धा कर्जदार झाला, कर्ज झालं त्याला गोलोबाच्या भक्तीचं. तुमका कोणता कर्ज सांगा. असा देव म्हणता भक्ती तरी कर, देताय म्हणता सगळा. असा काहीतरी बुवा बोध घेण्यासारखं त्यांना सांगा. म्हणजे काही का होईना ते कन्नड कन्नड आधी चायना मोडे सगळं कन्नड म्हणतात. आई तू येडू मुडू काय ते बंगला तुमचा. त्यांना काय बुवा बोध घेण्यासारखं नाही, पण असं काहीतरी सांगा की त्यांना काहीतरी म्हणून 5-50 पैसे का होईना काहीतरी म्हणून देण्याचा प्रयत्न करू. आज भले मनोरंजन घरात तरी चालत. काय म्हणाले हे ते खरोखर सुंदर सांगितलं. मान्या सुर्वेंबद्दल सुंदर सांगितलं की त्यांनी देशासाठी आपला प्राण अर्पिला. ठीक आहे. वरनं काय म्हणतो मान्या सुर्वेचं म्हणतो मी छोटो भाव राजन सुर्वे यांचं तोंड बघा. छोटो भाव त्यांना कोण म्हणत. बुवा काय माहितीये त्याला ना काहीच लागतं काही हो. तुम्ही पण समोर येऊन द्या पाहून कशा. खरोखर यांच्यात एवढी धमक आहे ना. समुद्र जवळ आहे एखाद्या एका खडकार नेऊन बसवा, मोजून 10 मिनिटं जाऊन बसायचा त्याच्यावर दगडावर. अशीच जावा सांगतो एकदा जाऊन सोडून यावा 10 मिनिटं. बघा पोहोचत की हो थांबा माका भीती वाटत होती 5 मिनिटं. वा पळकुटा कसं असतं माहित आहे. मी हा होय मी का होय स्वतः तोंड कधी स्वतः स्तुती करायची नाही. आपण काय आहे हे लोकांना बरोबर समजतो. समजलात ना. जर काय असंच ना तर बुवा असं काहीतरी सांगून दाखवा तर मानले तुमका मी. बघा बुवांसाठी या ठिकाणी एक गीत सादर करते. कारण कसं माहिती मी ही ती गाणी मागणार नाही. रूपावळ होण्यापूर्वी मी काहीच नाही. गजरात का गुण सगळे गाणी मी जी काही माझी कला असेल सादर करेन तुमच्याकडून. सर्वप्रथम बुवांसाठी या ठिकाणी एक गाणी. जिकडे तिकडे शोधिता तारे, जिकडे तिकडे शोधिता तारे, विरची वेड्यावरी, विरची वेड्यावरी, बरे तो देव तुझा, बरे तो देव तुझा.
आहे